89ला मी पहिला एपिसोड शूट केला माझ्या आयुष्यातलं मराठी. अच्छा. 89 ते आता 24-2000 जवळजवळ 35 वर्ष 35 झाली. वर्ष झाली मला या चित्रात. लोक फार कौतुकाने सांगतात 35 साल काम केलं. माझी झाली 35 वर्ष. आणि अजूनही मला असं वाटतं की अजूनही मला जे करायचं ते अजून करायला मिळत नाही आणि अजूनही मला करायचं आहे आणि अजूनही आय एम रेडी टू ॲक्सेप्ट. पण आता हा रोल नंतर आता ज्या रिॲक्शन येत आहेत सोशल मीडियावर वगैरे त्या कशा आहेत? कार प्रचंड म्हणजे लोक डोक्यावर घेत आहेत. आणि मला तर असं होत होतं की किती लोक मला ओळखतील की मीच तो आहे. पण आता मी जिथे जिथे जातो तिथे कोणीतरी मला ओळखतं. अरे आप वही हो ना, अरे आपको तो देखा है. तो प्रचंड रिस्पॉन्स आहे लोकांचा. आणि कितीतरी मीम्स बनतायत. त्याचे मीम्स बनलेत, क्या बात कर रहे हैं आप वरती. आणि ते इतकं मजा वाटते मला ते बघायला. आणि तो रिस्पॉन्स म्हणजे मी म्हटलं तसं की तुमचं काम चांगलं झालंय असा रिस्पॉन्स मी ऐकलेला आहे. पण हे काहीतरी वेगळंच आहे. हे जगावेगळंच घडतंय माझ्या बाबतीत असं झालंय मला. पण त्याच्यामध्ये सुद्धा असंही झालं ना की ज्या पर्सनॅलिटीचा तू भूमिका व्यक्तिरेखा साकारली की ती पर्सनॅलिटी लोकप्रिय आहे. ती लोकप्रिय आहे आणि लोकांना असं वाटतंय. आता मी स्वतः काही म्हणणार नाही याच्या बाबतीत कारण मी माझा प्रयत्न करतो. मी कसं केलंय मी कसं म्हणणार. पण लोक म्हणतात अरे बिलकुल आप उनकी तरह दिखते हो, बिलकुल आप उनकी तरह मॅनरिझम लिहे. पण खरं म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की माझा त्यांचा आवाज सारखा नाही. माझा शार्प आहे खूप आवाज आणि पातळ आहे तसा. आणि त्यांचा आवाज शार्प नाही, त्यांचा खूप जाडा आहे आणि खूप इथपासून येतो असा काहीतरी त्यांचा आवाज आहे. आणि त्याच्यामध्ये एक थोडासा पारसी टच आहे. तो ड आणि टचा देश होता है वो तुम्हारे लिए तो ते आहे ते. पण आम्ही जेव्हा शूटिंग करायला लागलो त्यावेळेला मी डिरेक्टर आणि आम्ही डिस्कस करायचो त्यावेळेला मी म्हटलं की हे असं असं आहे. म्हटलं तुम्ही मला ॲक्च्युली त्यांच्यासारखं बनवलेलं आहे तर मला असं वाटतं मी त्यांच्यासारखं करायला पाहिजे. हो पण आणि विषयामध्ये पण तेच आहेत ना. तेच आहेत. आणि अमित शहा म्हणजे गृहमंत्री हेच त्या सिनेमाचं कॅरेक्टर आहे विषयाचं. मग ते येणारच. हो पण म्हणजे मला असं झालं की मला त्यांच्यासारखं मॅनरिझम्स आणि करायला पाहिजे. आता ही जबाबदारी माझ्यावर आली. बरोबर. मी नुसतंच एक म्हटलं असतं तर हा होम मिनिस्टर आहे तर मी माझ्या पद्धतीने केलं असतं. पण तुम्ही जर का त्यांचं संपूर्ण लुक माझ्यामध्ये आणत असाल तर त्यांच्यासारखं मला वागायला पण पाहिजे थोडंसं. त्यांचा विचार नाही मी आणू शकणार आणि तो आणायची गरजही नाही. माझा त्या कॅरेक्टरचा जो विचार आहे तो लेखकाच्या संवादातनंच यायला हवा. करेक्ट. तर तो म्हणजे अनेक लोक म्हणतात की तुम्ही त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे. त्यांच्यासारखं होता नाही. त्यांची नक्कल मला उत्तम करता आली पाहिजे. किंवा ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे सगळंच की अगदी वाटलं पाहिजे की तो आहे. तर ते डिस्कशन करताना म्हटलं की आवाजाचं म्हटलं देखो अब उस गली में हम लोग जाएंगे. आवाज काढण्याच्या जर आपण गल्लीत चाललो तर फसायला होईल कारण एखाद दोन डायलॉगसाठी आपण आवाज काढणं तो बदलणं समजू शकतो. पण जेव्हा तुम्ही सीन करताय आणि तो फ्लोमध्ये येतं तर ते मेंटेन करणं फार अवघड होतं. तर म्हटलं की काही गरज नाही, तुम्ही करताय हे उत्तम वाटतंय आणि तो आम्हाला लगेच फील येतोय की ते आहेत. आम्हाला तेवढं इनफ आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.